म्हणाला की ओके 8 वाजता भेटूया, पण ऍक्च्युली ते पॉसिबल नाहीये. प्रोग्राम असतो ना त्याचा. आता पण स्क्रिप्टिंगच करतोय तो. साईराज होता कॉलवर. आभासने साईराजला सांगितलं की नीतूला फोन करून सांग की शक्य नाहीये. मी पण ना, आणि काय काय नाही. मग जा ना, जा. आई बाबांना सांगत होतीस ना मला नाही लग्न करायचंय, कशी मी दुःखी आत नाही. जा, गो हेड प्लीज. नाही नाही, सॉरी ना, सॉरी. पल्लू थैंक यू सो मच. या बाय सर. एक सही. रेवडेकर, त्या आभासला आता लवकरात लवकर गाठायला हवं. का? काही प्रॉब्लेम? कोणाचा फोन होता? सुपर सिंगर कॉन्सर्टच्या ऑर्गनायझर्सचा फोन होता. त्यांनी हे सांगायला फोन केला होता की या मंथ एंडला कॉन्सर्ट असणार आहे. अरे वा, अभिनंदन सर. सर पण मला एक कळत नाही आहे की या आवाजचा या कॉन्सर्टशी काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? ज्या माणसाने सगळ्या जगासमोर ऑन एअर मला बदनाम केलं, ज्यांनी लोकांना माझ्या घरी गेटवेल सूनचे बुकेज पाठवायला सांगितले, माझी खिल्ली उडवली, त्याला मी सहज विसरीन असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही, तसं नाही सर, पण आता कॉन्सर्ट जवळ आले म्हटल्यावर. एक्झॅक्टली. म्हणूनच तो मला कॉन्सर्टच्या आधी हवाय. पण सर मला वाटतंय की आवाजपेक्षा तुम्ही गाण्यावर जास्त लक्ष द्यावं. कसं आहे ना, तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं कॉन्सर्ट जिंकण्याचे चान्सेस जास्त असतील. सर आवाजचा पाठला काय आपण कॉन्सर्ट नंतरही सुरू ठेवू शकतो. रेवडेकर, खूप बोललात. तुम्हाला इथे उभं राहून सल्ले द्यायला काय जातंय हो? बदनामी माझी झाली आहे, साईराज देशमुखची. त्यामुळे त्याचं किती वाईट वाटतं हे तुम्हाला नाही कळणार. पैसा, पॉवर, प्रसिद्धी एवढं सगळं असून सुद्धा जर रिस्पेक्ट नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. त्या आभासनी माझी बदनामी रेडिओवर केली आहे. आता त्यांनी कौतुक सुद्धा रेडिओवरच करायचं. त्याला धडा न शिकवता जर मी कॉन्सर्ट जिंकलो तर मला त्या जिंकण्याचं समाधानही मिळणार नाही. आणि म्हणूनच त्या कॉन्सर्टच्या आधी मला आभास हवाय. कळलं? सर सॉरी. आय मीन मला आत्ता कळतंय की तुम्हाला काय म्हणायचं होतं ते. पुढच्या वेळी तोंड उघडताना जरा जपून. तुमचे हे फालतूचे सल्ले मला देऊ नका, आणि मागितल्याशिवाय तर नाहीच नाही. येस सर. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!